फोर्थ युनिट स्टार्ट करणार आहोत. 132 kV सबस्टेशन. ओके, टोटल 16 मार्क्ससाठी आहे. ओके, वेटेज जे आहे तर ते 16 मार्क आहे. 132 kV सबस्टेशन, युनिट नंबर 4. ओके, आता टॉपिक्स अँड सब टॉपिक्स. ओके, आता ज्या पद्धतीने आपण 11 kV सबस्टेशन, 33 kV सबस्टेशन स्टडी केलेले. ओके, त्याच पद्धतीने 132 kV बाय 33 kV सबस्टेशन. ओके, आता सबस्टेशन आपण कोणते असू द्या, 11 kV असू द्या, 33 असू द्या, 132 असू किंवा 400 kV सबस्टेशन असू द्या. ओके, जे वर्किंग वगैरे जे चालतं, ओके, तर ते वर्किंग सेम आहे. ओके, काही सबस्टेशन स्टेप अप साठी, स्टेप डाऊन साठी, पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट साठी, ओके, फंक्शन थोडे वेगवेगळे आहे. ओके, पण वर्किंग जे आहे, ओके, तर ते सेम आहे. ओके, आता त्यामध्ये जे काही इक्विपमेंट आपण यूज करतोय, ओके, तर ते इक्विपमेंट बऱ्यापैकी इक्विपमेंट जे आहेत तर ते सेम आहेत. ओके, फक्त त्यामध्ये काय की सबस्टेशन नुसार रेटिंग त्यामध्ये चेंज होतात. ओके, जे काय आपण इक्विपमेंट, ट्रान्सफॉर्मर असू द्या किंवा बाकीचे इक्विपमेंट आहेत, ओके, तर त्यांचे जे काय तर ते रेटिंग त्या ठिकाणी चेंज होते. ओके, तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत नीड 132 बाय 33 kV सबस्टेशन. ओके, देन व्हेरियस इक्विपमेंट्स अँड accessories used in 132 kV substation. Okay, their function and rating. Okay, in that power transformer, okay, lightning arrestor, instrument transformer, in that current transformer and potential transformer. Okay, then we have to study capacity voltage transformer, then ST fuses, isolating switches. Okay, that called as a isolator, then insulator, control and relay panel, then station transformer. Okay, capacitor bank, battery and charger. Then wave trap is also called as a wave drum or line trap. Okay, then power line carrier communication, PLCC. Okay, and circuit breaker. ओके, आता यामध्ये जे काही इक्विपमेंट आपण पाहतोय, ओके, तर ते इक्विपमेंट जे आहेत तर ते टोटल म्हणजे 11 kV असू द्या किंवा 33 kV सबस्टेशन असू द्या. ओके, त्यांचं वर्किंग जे आहे किंवा त्यांचं फंक्शन जे आहे तर ते फंक्शन सेम राहणार आहे. ओके, आता यामध्ये ऍडिशनल जो आहे, ओके, कॅपॅसिटी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ओके, त्यानंतर वेव्ह ट्रॅप और वेव्ह ड्रम, त्यानंतर पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन. ओके, हे जे आहेत हे ऍडिशनल इक्विपमेंट जे आहेत. ओके, तर ते आपण 132 kV सबस्टेशन मध्ये यूज करतोय. ओके, तर त्याचं फंक्शन वगैरे काय. ओके, तर ते आपण नेक्स्ट म्हणजे डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, जे 33 kV सबस्टेशन आहे किंवा 11 kV सबस्टेशन आहे त्यामध्ये आपण हे यूज करत नाही. ओके, वेव्ह ट्रॅप किंवा जे काही PLCC वगैरे आहे, ओके, CVT वगैरे. ओके, तर ते आपण 33 किंवा 11 kV मध्ये यूज करत नाही. ओके, तर ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सिंगल लाईन डायग्राम ऑफ 132 kV बाय 33 kV सबस्टेशन. ओके, देन अर्थिंग, इन दॅट equipment earthing and system earthing. Okay, then step potential, touch potential, mesh potential, then transferred potential, earth mat or grid. Okay, then next point is routine preventive and breakdown maintenance, then safety practices followed during routine preventive and breakdown maintenance. Okay, then firefighting equipment for the different situation in substation, and last is non-contact type thermal sensor to locate and record hotspots in a substation. Okay, तर हे पॉइंट वेगवेगळे टॉपिक्स आहेत. ओके, हे आपल्याला 132 kV सबस्टेशन मध्ये स्टडी करायचे. ओके, आता यामध्ये जे आहे, ओके, अर्थिंग. ओके, सेम आपण 33 kV सबस्टेशन मध्ये आपण त्या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. ओके, फंक्शन वगैरे जे आहे, ओके, अर्थिंगचं ज्या पद्धतीने आपण 33 kV सबस्टेशन मध्ये स्टडी केलेले. ओके, त्याच पद्धतीने 132 kV सबस्टेशन मध्ये सुद्धा त्याचं यूज आहे. ओके, अर्थिंग. त्याचबरोबर हे रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, त्यानंतर फायर फायटिंग इक्विपमेंट,
फॉर द डिफरंट सिच्युएशन इन दी सबस्टेशन. ओके, हे लास्ट युनिट मध्ये आपण वन बाय वन स्टडी केलेले. ओके, कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत ओके जे आपण यूज करतोय. ओके, तर हे ओव्हरऑल 132 केव्ही सबस्टेशन ओके आपल्याला त्यामध्ये स्टडी करायचे. ओके, हे टॉपिक्स. ओके, so first is need of 132 kV by 33 kV सबस्टेशन. ओके, आता 132 kV सबस्टेशनची आवश्यकता काय. ओके, आता आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ओके, 11 kV आपण जनरेट करतो किंवा 6.6, 3.3 किंवा 17.5 kV. ओके, हे जनरेटिंग स्टेशन मध्ये व्होल्टेज लेवल आहे. ओके, जनरेशन. त्यानंतर ती जी काही जनरेट केलेली एनर्जी आहे ओके तर ती आपण काय करतो स्टेप अप करतो. ओके, आता स्टेप अप करताना आपण ती 220 किंवा 400 केव्ही पर्यंत स्टेप अप करतो जनरेटिंग स्टेशन त्या ठिकाणी. ओके, आणि त्यानंतर ती काय करतो ट्रान्समिट करतो, त्याला आपण प्रायमरी ट्रान्समिशन म्हणतो. ओके, त्यानंतर आपण मग 132 केव्ही सबस्टेशन यूज करतो. ओके, त्या ठिकाणी काय की जे सप्लाय आलेला असेल ओके आधी तर तो स्टेप डाऊन केला जाईल त्या ठिकाणी. ओके, 400 त्यानंतर 220 केव्ही त्यानंतर 132 केव्ही त्यानंतर 66 असतं किंवा 33 त्यानंतर 11 केव्ही. ओके, लास्ट जे आहे तर ते 11 केव्ही बाय 400 व्होल्ट. ओके, तर आता या ठिकाणी 132 केव्ही सबस्टेशनची आवश्यकता काय. ओके, तर आता आपण पाहिलं की आपल्याला जी आवश्यकता आहे तर ती कंझ्युमर एंड साइडला किती आहे तर 11 केव्ही आहे. ओके, काही इंडस्ट्री असेल ओके तर इंडस्ट्रीमध्ये आपण 22 किंवा 33 केव्ही जे आहे सप्लाय ओके तो यूज करतोय. ओके, आता मेन सबस्टेशन किंवा हे व्होल्टेज जे आपण ते इन्क्रीज काय करतोय तर आपण स्टडी केलेलं आहे की ज्यावेळेस व्होल्टेज लेवल जे आहे ओके व्होल्टेज लेवल जर कमी असेल तर त्यावेळेस काय की ट्रान्समिशन मध्ये लॉसेस होतात. ओके, कारण करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी हाय करंट त्या ठिकाणी राहतो. ओके, त्यामुळे जे काही लॉसेस होतात ते ओके I²R लॉसेस ओके तर ते इन्क्रीज होतात. ओके, तर ते लॉसेस डिक्रीज करण्यासाठी आपण काय करतोय की हे व्होल्टेज जे आहे तर ते इन्क्रीज करतोय आणि त्यानंतर ज्या ठिकाणी यूज आहे त्या पद्धतीने आपण ते पुन्हा स्टेप डाऊन करतोय. ओके, आता 132 ची आवश्यकता काय तर आता आपण जर समजा 400 केव्हीला आपण जनरेटिंग स्टेशनला जर 400 केव्ही स्टेप अप केलेले व्होल्टेज. ओके, आता ते जर आपल्याला ट्रान्समिट करायचं असेल ओके तर त्या ठिकाणी जे काही कंडक्टर्स वगैरे आपण यूज करणार आहोत त्याचबरोबर बाकीचे जे काही इक्विपमेंट्स आहेत ओके तर त्यामध्ये जे काही इन्सुलेशन लेवल आहे ओके तर ती इन्सुलेशन लेवल जे आहे कंडक्टरसाठी असू द्या किंवा बाकीच्या इक्विपमेंटसाठी असू द्या तर ती आपल्याला त्या ठिकाणी जी काय आहे क्वालिटी किंवा त्याची कॅपॅसिटी जी आहे ओके तर ती आपल्याला त्या ठिकाणी जास्त पाहिजे. ओके, जे काही इन्सुलेशन आहे आपण यूज करतोय. ओके, कारण 400 केव्ही सप्लाय आहे ओके तर त्यावरती जे काही इन्सुलेशन लागणार आहे कंडक्टर वरती वगैरे ओके तर ते इन्सुलेशन आपल्याला व्यवस्थित पाहिजे. ओके, आता हे जे आहे तर आपल्याला लॉंग डिस्टन्स वरती आपल्याला जो काही सप्लाय आहे ओके तर तो सप्लाय ट्रान्समिट करावा लागतो. बरोबर, तर कंडक्टर जे आहेत तर ते कंडक्टर त्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात कंडक्टर त्या ठिकाणी आवश्यकता असते. ओके, तर जर आपल्याला पूर्ण 400 केव्ही सप्लाय जर आपण ट्रान्समिट करत असेल तर कॉस्टिंग जी आहे ओके तर ती त्या ठिकाणी कॉस्टिंग जी आहे तर ती कॉस्टिंग त्या ठिकाणी इन्क्रीज होते. ओके, त्यानंतर आपण काय करतोय मग ती जे काही व्होल्टेज लेवल आहे ओके तर ती स्टेप डाऊन करतोय. ओके, आता ते स्टेप डाऊन करत असताना मग त्यामध्ये आपण पॉवर फॅक्टर वगैरे जे आहे ओके तर ते आपण त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो. ओके, जी काही पॉवर क्वालिटी आहे ओके तर ती त्या ठिकाणी इन्क्रीज केली जाते. ओके, सो इन दॅट starting from the generating station to the end user voltage is needed to be stepped up and stepped down several times in the various substation. ओके, आपल्याला प्रत्येक सबस्टेशन मध्ये काय की व्होल्टेज लेवल जी आहे ओके तर ती त्या ठिकाणी चेंज करावी लागते. ओके, जनरेटिंगला स्टेप अप करतो आणि बाकीच्या ठिकाणी आपण काय करतोय ती स्टेप डाऊन करतोय. ओके, दिस इन्शुअर्स इफिशियंट ट्रान्समिशन ऑफ पॉवर अँड मिनिमायझिंग दी पॉवर लॉसेस. ओके, जी काही इफिशियन्सी आहे ज्यावेळेस आपण व्होल्टेज आहे ओके तर ते हायर लेवलने जर आपण ट्रान्समिट करत असेल तर जी काही इफिशियन्सी आहे ट्रान्समिशन लाईनची तर ती इफिशियन्सी इन्क्रीज होते. त्याचबरोबर जे काही लॉसेस वगैरे आहे
ओके, ते लॉसेस त्या ठिकाणी डिक्रीज केले जातात. ओके, देन द पॉवर फॅक्टर इज करेक्टेड हिअर अँड व्होल्टेज इज स्टेप डाऊन टू 33 kV. ओके, जे काही 132 kV बाय 33 kV सबस्टेशन आहे, ओके, तर त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर जो आहे, पॉवर फॅक्टर त्या ठिकाणी इम्प्रूव्ह केला जातोय. ओके, आणि आउटगोइंग व्होल्टेज जे आहे तर ते स्टेप डाऊन केलं जातं, तर ते 33 kV आहे. ओके, then this power is transferred to distribution system of the grid to meet the requirements of the end consumers at their suitable voltage. ओके, मग ही जी काय 33 kV जे काही व्होल्टेज आहे, ओके, तर ते त्यानंतर डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ओके, आता कंझ्युमरची आवश्यकता आहे त्यानुसार हे व्होल्टेज जे आहे तर ते प्रोव्हाइड केलं जातं. ओके, काही ठिकाणी 33 kV ची आवश्यकता असते. ओके, त्या ठिकाणी 33 kV सप्लाय दिला जातो, आणि जे काही एंड युजर्स आहेत, ओके, किंवा होम अप्लायन्सेस रेसिडेन्शियल असतील, ओके, ऍग्रिकल्चर, तर त्या ठिकाणी 11 kV बाय 400 व्होल्टची आवश्यकता असते. ओके, तर त्यानुसार मग व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज स्टेप डाऊन त्या ठिकाणी केलं जातं. ओके, then the various equipments and accessories used in 132 kV by 33 kV सबस्टेशन. ओके, आता 132 kV सबस्टेशन मध्ये आपल्याला हे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, ओके, की जे आपल्याला त्या ठिकाणी यूज करावे लागतात. प्रत्येकाचं फंक्शन जे आहे तर ते फंक्शन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ओके, तर यामध्ये आपल्याला ऍडिशनल जो पार्ट आहे तर तो कॅपॅसिटी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर वेव्ह ट्रॅप और वेव्ह ड्रम, त्यालाच आपण लाईन ट्रॅप सुद्धा म्हणतो. ओके, त्यानंतर पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन, ओके, PLCC. ओके, हा एक ऍडिशनल पार्ट आहे. ओके, यामध्ये आपल्याला तो स्टडी करायचा आहे. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट जो आहे, ओके, तर पॉवर ट्रान्सफॉर्मर. ओके, आता पॉवर ट्रान्सफॉर्मर सर्वांना माहित आहे. ओके, तर पॉवर ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय, तर स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज करते. ओके, तर त्या ठिकाणी जे काही रेटिंग आहे साधारण ती 12.5 MVA टू 50 MVA. ओके, जी काही रेटिंग आहे ट्रान्सफॉर्मरची तर ती या पद्धतीने राहते, किंवा याच्यापेक्षा हायर 100 किंवा 150 MVA वगैरे जे आहे. ओके, अकॉर्डिंग टू लोड. ओके, लोडची ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्यानुसार जे आहे एमयू रेटिंग, ओके, तर ते त्या ठिकाणी चेंज होतं. ओके, तर त्यानुसार पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज केलं जातं. ओके, वेगवेगळ्या रेटिंग साठी. ओके, आता पॉवर ट्रान्सफॉर्मर जे काही व्होल्टेज आहे, ओके, आपल्याला मेनली व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज स्टेप अप करावं लागतं किंवा स्टेप डाऊन करावं लागतं. ओके, तर त्यासाठी आपण हा मेन पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता आपण लास्ट याच्या युनिटमध्ये स्टडी केलेले त्याच पद्धतीने काय पॉवर ट्रान्सफॉर्मर जो आहे, ओके, तर तो जर हायर लोड असेल किंवा फुल लोड असेल तर त्यावेळेस त्याची इफिशियन्सी काय राहणार आहे, इफिशियन्सी ही हायर राहणार आहे. ओके, हाय इफिशियन्सी राहणार त्या ठिकाणी, कारण पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहेत, ओके, त्यांचे त्यावरती जर लोड कमी असेल तर त्यांची इफिशियन्सी डाऊन होते. ओके, since this power transformer leads to high voltage during step up and step down, the voltage the winding have high insulation. ओके, तर या ठिकाणी जे काही व्होल्टेज आहे, ओके, तर ते हायर व्होल्टेज त्या ठिकाणी यूज केलेले आहे. ओके, त्यामुळे जे काही इन्सुलेशन लेवल आहे, ओके, इन्सुलेशन आपण त्यामध्ये वाइंडिंग असू द्या किंवा अदर कंडक्टर असू द्या, त्या ठिकाणी जे काही इन्सुलेशन आपल्याला लागणार आहे, ओके, तर ते इन्सुलेशनची लेवल जी आहे तर ती त्या ठिकाणी हायर लेवल आपल्याला त्या ठिकाणी गरजेचे आहे. ओके, आता हायर इन्सुलेशन आपण त्या ठिकाणी जर यूज केले तर जी काही सिस्टीम आहे ट्रान्सफॉर्मर जे आहे, ओके, तर ते बल्की किंवा त्याची साईज जी आहे, ओके, ती साईज त्या ठिकाणी इन्क्रीज होते, त्याचं वेट त्या ठिकाणी वाढतंय. ओके, power transformer are usually not connected to homes directly. Okay, they experience less load fluctuation. ओके, आता हा जो काही सप्लाय हायर लेवल जे काही व्होल्टेज आहे ते आपण डायरेक्टली जे काही कंझ्युमर्स आहेत, ओके, होम किंवा इंडस्ट्री असू दे त्या ठिकाणी आपण ते डायरेक्टली प्रोव्हाइड करत नाही. ओके, त्यामुळे काय की यावरती जो काही लोड फ्लक्च्युएशन जे होणार आहे तर ते फ्लक्च्युएशनचं प्रमाण यावरती काय राहणार आहे, कमी राहणार आहे. ओके, त्याचबरोबर हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत, ओके, तर हे 24 अवर्स आपण वर्किंग मध्ये ठेवतोय. ओके, तर त्यामध्ये जो काही कॉपर आणि आयर्न लॉस होणार आहे, ओके, तर हा थ्रू आउट डे होणार आहे त्या ठिकाणी. ओके, देन द फ्लक्स डेन्सिटी इन द पॉवर ट्रान्सफॉर्मर इज
हायर. ओके, जी काही फ्लक्स डेन्सिटी राहणार पॉवर ट्रान्सफॉर्मरचे तर ती त्या ठिकाणी हायर राहणार आहे. ओके, तर पॉवर ट्रान्सफॉर्मर, ओके, मेन फंक्शन इज टू स्टेप अप और स्टेप डाउन दी व्होल्टेज. ओके, देन लाइटनिंग अरेस्टर. ओके, लाइटनिंग अरेस्टर सर्वांना माहिती. ओके, कोणी सांगू शकते का लाइटनिंग अरेस्टर आपण काय यूज करतो? सर वीज वगैरे चमकली तर ते डायरेक्ट ग्राउंड होण्यासाठी लाइटिंग अरेस्ट. ओके, राईट. ज्यावेळेस रेनी सीझन असेल, ओके, तर त्यावेळेस काय की ज्या विजा आहेत, ओके, लाइटनिंग स्ट्रोक जे आपण म्हणतो, ओके, तर ते भरपूर भरपूर प्रमाणात राहतात. ओके, रेनी सीझन मध्ये. ओके, तर ते ज्यावेळेस हे लाईन्स आहेत, ओके, आपल्या ट्रान्समिशन लाईन आहेत किंवा सबस्टेशन आहेत, ओके, तर त्या ठिकाणी जर त्या लाईन्सला जर त्यावरती जर पडले किंवा त्या लाईनला जर टच झाले तर त्यावेळेस काय होतं की हायर व्होल्टेज त्या लाईन मधून फ्लो होतं. ओके, आता हायर व्होल्टेज जर फ्लो झालं तर त्यावेळेस काय की आपले जे काही इक्विपमेंट आहेत, ओके, किंवा सिस्टीम जे आहे, ओके, तर ती सिस्टीम त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकते. त्याचबरोबर जे काही हाय व्होल्टेज सर्जेस त्या ठिकाणी तयार होतात. आता ज्यावेळेस जर हेवी लोड असेल, ओके, किंवा एखादा झोन असेल, ओके, तर तो झोन काही कारणास्तव जर डायरेक्टली जर टर्न ऑफ जर झाला, स्विच ऑफ जर झाला, तर त्यावेळेस त्यामध्ये सिस्टीम मध्ये व्होल्टेज सर्ज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. जर हेवी लोड असेल आणि तो अचानक जर बंद झाला, शटडाऊन जर केला, तर त्यावेळेस काय होतं की व्होल्टेज सर्जेस त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. ओके, तर ते जे काही व्होल्टेज सर्ज किंवा लाइटनिंग स्ट्रोक असतील तर ते ग्राउंड करण्यासाठी आपण लाइटनिंग अरेस्टर त्या ठिकाणी युज करतो. ओके, यामध्ये मेनली काय की एक टर्मिनल, दोन टर्मिनल असतात, त्यामध्ये एक टर्मिनल लाईनला कनेक्ट केलेलं आहे, ओके, आणि अदर टर्मिनल जे आहे तर ते अर्थ केलेलं आहे. ओके, आता यामध्ये वेगवेगळे लाइटनिंग अरेस्टर्स आहेत. ओके, रॉड गॅप, हॉर्न गॅप, हॉल टाईप. ओके, तर वेगवेगळे लाइटनिंग अरेस्टर आपण त्या ठिकाणी यूज करते. ओके, तर या ठिकाणी जो काही रॉड गॅप अरेस्टर आहे, ओके, तर या ठिकाणी काय की हा कंडक्टिंग रॉड आहे. ओके, आणि यामध्ये एअर गॅप राहतो. ओके, आता काय होतं की नॉर्मल व्होल्टेज ज्यावेळेस असेल, ओके, तर त्यावेळेस या ठिकाणावरून कोणतंही व्होल्टेज किंवा करंट या ठिकाणावरून फ्लो होत नाही. ओके, आता ज्यावेळेस लाइटनिंग स्ट्रोक येतील किंवा व्होल्टेज सर्जेस येतील तर त्यावेळेस काय होणार आहे की या ठिकाणी जे काही एअर गॅप आहे, ओके, तर तो जो काय गॅप आहे किंवा एअर जे आहे इन्सुलेशन तर ते त्या ठिकाणी ब्रेक होणार आहे आणि जो काही हायर व्होल्टेज जे आहे, ओके, तर ते या ठिकाणावरून ग्राउंड केले जातं. ओके, तर त्या ठिकाणी काय होणार आहे की आपले जे काही बाकीचे इक्विपमेंट जे आहे, ओके, ट्रान्सफॉर्मर असू द्या किंवा अदर इक्विपमेंट असू द्या, तर ते डॅमेज त्या ठिकाणी होणार नाही. ओके, आणि ज्यावेळेस व्होल्टेज लेवल जी आहे ती ज्यावेळेस कमी होईल तर त्यावेळेस पुन्हा काय होणार आहे की या ठिकाणी हे नॉर्मल कंडिशनला परत होणार. हे ते लक्षात, म्हणजे या थ्रू परत करंट फ्लो होणार नाही. ओके, आता काही काही कंडिशन मध्ये काय होतं की ज्यावेळेस हायर करंट त्या ठिकाणी फ्लो होतोय त्यावेळेस हे जे काही रॉड्स आहेत, ओके, तर हे रॉड्स त्या ठिकाणी काही वेळेस मेल्ट होतात. ओके, ज्यावेळेस हायर करंट त्या ठिकाणावरून फ्लो होत असेल तर. ओके, त्याचबरोबर हॉर्न गॅप अरेस्टर आहेत. ओके, आता या हॉर्न गॅप अरेस्टर मध्ये काय की ऍडिशनल चोक कॉईल किंवा इंडक्टर आणि रेजिस्टर आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता याचा फायदा काय आहे की आता ह्या रॉड गॅप मध्ये काय होतं की काही वेळेस जरी जे काय हायर व्होल्टेज आहे, ओके, ते हायर व्होल्टेज आल्यानंतर या ठिकाणावर करंट फ्लो होतो आणि ज्यावेळेस नॉर्मल व्होल्टेज जरी असेल त्यावेळेस सुद्धा काय होतं की इथून कंडक्शन होतं. ओके, तर हे काय कंडक्शन त्या ठिकाणाहून होतंय. ओके, त्यामुळे काय होतं की हे जे काही रॉड गॅप अरेस्टर्स आहेत, ओके, तर त्या ठिकाणी जास्त युजफुल नाही. ओके, तर त्यामुळे काय केलेलं आहे की त्यामध्ये हे जे काही चॉक कॉईल आणि रेजिस्टर आहेत, ओके, करंट लिमिटिंग रेजिस्टर आहेत, ओके, तर ते या ठिकाणी यूज केलेले. ओके, जेणेकरून जे काही नॉर्मल व्होल्टेज असेल, ओके, तर त्या नॉर्मल व्होल्टेजला त्या ठिकाणाहून हे जे काही एअर गॅप आहे, ओके, तर ह्या एअर गॅप मधून व्होल्टेज किंवा करंट त्या ठिकाणावरून फ्लो होणार नाही. ओके, त्यानंतर हॉल टाईप अरेस्टर आहेत. ओके, हॉल टाईप अरेस्टर मध्ये काय की यामध्ये जो गॅप आहे, ओके, तर तो या ठिकाणी मल्टिपल गॅप त्या ठिकाणी यूज केलेले आणि त्याचबरोबर या ठिकाणी कॅपॅसिटर बँक त्या ठिकाणी यूज केलेले. ओके, कॅपॅसिटर त्या ठिकाणी सिरीज मध्ये ऍड केलेले आणि त्याचबरोबर हे रेजिस्टर सुद्धा त्या ठिकाणी ऍड केलेले. ओके, यामध्ये गॅप जो आहे मेन तर तो गॅप जो आहे तर तो
मल्टिपल गॅप आहे. ओके, या ठिकाणी जे गॅप आहेत, ओके, नंबर जे आहेत तर ते त्या ठिकाणी जास्त आहेत. ओके, तर हे वेगवेगळ्या टाईपचे लाइटनिंग अरेस्टर्स आहेत. ओके, जे आपण सिस्टीम मध्ये यूज करतोय. ओके, त्यानंतर करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, आता करंट ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज करतो आपण सांगा? करंट मेजर करण्यासाठी. ओके, जो काही हायर करंट जो आहे, ओके, सिस्टीम मधून फ्लो होणारा जो काही हायर करंट आहे, ओके, तर तो मेजर करण्यासाठी आपण तो काय करतो की स्टेप डाऊन करतोय मेनली. ओके, तर तो स्टेप डाऊन करण्यासाठी आपण हे करंट ट्रान्सफॉर्मर यूज करतोय की जेणेकरून आपण जो काही हायर करंट आहे, ओके, तर तो हायर करंट आपण त्या ठिकाणी मेजर करू शकतो. ओके, त्याचबरोबर या करंट ट्रान्सफॉर्मर थ्रू जे काही रिले वगैरे आहे त्यांना पण हा सप्लाय जो आहे, ओके, तर तो सप्लाय त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातोय. ओके, मेन फंक्शन काय आहे करंट ट्रान्सफॉर्मर? तर करंट जो आहे तर तो स्टेप डाऊन करणे आणि त्याचबरोबर आपल्याला जो काही हायर करंट आहे, ओके, तर तो त्या ठिकाणी आपल्याला मेजर करता येईल. ओके, त्यासाठी आपण हे करंट ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, तर त्याचे वेगवेगळे रेटिंग्स आहेत. ओके, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी करंट फ्लो होत असेल, ओके, तर त्या करंट फ्लो नुसार त्याचं रेटिंग जे आहे तर ते रेटिंग त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जातं. ओके, त्यानंतर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, आता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर जो आहे, ओके, तर तो कशासाठी यूज केला जातो? तर जे काही हायर व्होल्टेज आहे, ओके, तर ते हायर व्होल्टेज आपल्याला मेजर करण्यासाठी आपण हे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज करतोय. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हायर व्होल्टेज जे आहे तर ते स्टेप डाऊन करतोय लोअर लेवलला. ओके, जेणेकरून आपण ते नॉर्मल किंवा आपले जे काही मीटर्स आहेत, ओके, त्या मीटर्सने आपण ते इझिली मेजर करू शकतोय. ओके, तर हे टिपिकल सेक्शन म्हणजे जे कट सेक्शन दाखवलेलं आहे. ओके, 132 kV जे काही पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, तर तो या ठिकाणी शो केलेला आहे. ओके, आता यामध्ये जे काही रेटिंग आहे जे, ओके, तर ते 132 kV टू 110 व्होल्ट. ओके, या पद्धतीने त्या ठिकाणी रेटिंग त्या ठिकाणी यूज केलेलं आहे. ओके, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचं. ओके, म्हणजेच काय की 132 kV जर इनपुटला कनेक्ट केलंय तर आउटपुटला आपल्याला 110 व्होल्ट पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी व्होल्टेज जे आहे तर ते सेकंडरी साईडला भेटतंय. ओके, ते जे आपण इझिली मेजर करू शकतोय. ओके, तर त्यानुसार आपण ते किती आहे ते त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मेजर करता येते इझिली. ओके, बाय युजिंग दी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, देन कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ओके, सीव्हीटी आपण त्याला म्हणतोय. ओके, आता सीव्हीटी, आता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, ओके, तर फंक्शन नियर अबाउट सेम आहे. ओके, तर यामध्ये काय केलेले ऍडिशनल कॅपॅसिटर्स या ठिकाणी यूज केलेले. ओके, या ठिकाणी काय केलेले की कॅपॅसिटर जे आहेत, ओके, ते ते या ठिकाणी यूज केलेले. ओके, तर आता आपण पुढे नेक्स्ट डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, की कॅपॅसिटर आणि त्याचं फंक्शन काय. ओके, तर ते याच्यामध्ये आपण यूज करतोय. ओके, तर त्याचं यूज काय होतं, ओके, ते आपण पाहणार आहोत. ओके, आता याच्यामध्ये काय सिमिलरली टू दी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, दिस इज ऑल्सो ए स्टेप डाउन कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर वेअर इट होल्ड्स दी ॲबिलिटी टू कन्वर्ट हायर लेवल व्होल्टेज टू ए लो लेवल. ओके, फंक्शन सेम आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, त्याच पद्धतीने फक्त यामध्ये ऍडिशनल काय केलेलं की कॅपॅसिटर बँक त्या ठिकाणी यूज केलेले आहे. ओके, दी ट्रान्सफॉर्मर ऑल्सो ट्रान्सफॉर्म द ट्रान्समिशन लेवल ऑफ व्होल्टेज टू नॉर्मलाइज मिनिमल लेवल and to simplify quantifiable value where these are implemented for the regulation of the high level of voltage system. ओके, जे काही हायर व्होल्टेज जे आहे, ओके, तर ते नॉर्मल लेवलला त्या ठिकाणी आपण स्टेप डाऊन करतोय. ओके, आता हे जे काही स्टेप डाऊन केलेले व्होल्टेज आहे, ओके, आता यामध्ये कॅपॅसिटर बँक आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता कॅपॅसिटर बँक यूज केल्यामुळे काय होणार आहे की सिस्टीम मध्ये जे काही फ्लक्च्युएशन होणार आहे, ओके, तर ते फ्लक्च्युएशन त्या ठिकाणी कमी होणार आहे. त्याचबरोबर जे काही फ्रिक्वेन्सी आहे, ओके, कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी आपण पाहणार आहोत पुढे. ओके, तर हायर फ्रिक्वेन्सी जी आहे, ओके, तर ती हायर फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी
त्या कॅपॅसिटर मध्ये ब्लॉक केली जाते. ओके, तर ती का ब्लॉक केली जाते, तर जे काही आपले सिस्टीम आहे. ओके, आता ही जी सीबीटी आहे. ओके, तर ते मेनली आपण मीटरिंग युनिट, त्याचबरोबर प्रोटेक्शन रिले डिव्हाइसेस अँड ऑटोमॅटिक कंट्रोल डिव्हाइसेस जे आहेत. ओके, त्यांना आपण हा सप्लाय प्रोव्हाइड करतो. ओके, कॅपॅसिटी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर जो आहे. ओके, त्या थ्रू आपण हा सप्लाय जो आहे. ओके, तर तो प्रोव्हाइड करतोय. ओके, तर हे जे काही इक्विपमेंट आहेत. ओके, तर ते काय आहे की 50 हर्ट्जला डिझाईन केलेले आहेत. ओके, टोटल इक्विपमेंट. ओके, तर ते इक्विपमेंट डॅमेज होऊ नये. ओके, किंवा जर फ्लक्च्युएशन वगैरे जर झालं. ओके, आता हे जे काही प्रोटेक्टिंग रिले आहेत किंवा ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम आहे. ओके, तर त्यामध्ये जर व्होल्टेज फ्लक्च्युएशन जर झालं, तर त्यावेळेस काय की त्यांचं ऑपरेशन जे आहे. ओके, तर ते ऑपरेशन त्या ठिकाणी प्रॉपरली होणार नाही. ओके, तर त्यासाठी आपण काय करतोय की हे कॅपॅसिटर बँक त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, जेणेकरून जे काही फ्लक्च्युएशन आहेत किंवा जे काही हायर फ्रिक्वेन्सी आहे. ओके, तर ती फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी ब्लॉक. ओके, आणि जे काही ऑपरेशन आहे. ओके, मीटर किंवा जे काही अदर प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस आहेत. ओके, त्यांचं ऑपरेशन जे आहे. ओके, ते ऑपरेशन त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी होतं. ओके, त्यासाठी आपण हे कॅपॅसिटी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर यूज करतोय. ओके, माईक जो आहे तो माईक म्यूट करा. महेश. ओके, त्यानंतर एसटी फ्युजेस. ओके, आता फ्युजेस आपण यूज करतोय. ओके, सिस्टीम मध्ये. ओके, यांचं रेटिंग जे आहे तर ते हायर रेटिंग त्या ठिकाणी यूज केलेले आहेत. ओके, आता फ्युजेसचं फंक्शन काय मेन की ज्यावेळेस काही शॉर्ट सर्किट वगैरे होईल. ओके, शॉर्ट सर्किट झाल्यावरती काय होतं की हायर करंट त्या ठिकाणी फ्लो होतोय. ओके, आता हायर करंट जर फ्लो झाला तर बाकीचे इक्विपमेंट वगैरे जे आहेत. ओके, तर ते इक्विपमेंट त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतात. ओके, तर ते इक्विपमेंट डॅमेज होऊ नये. ओके, तर त्यासाठी आपण हे फ्युजेस यूज करतो. ओके, त्या फ्युजेस जे आहेत तर त्या लवकर त्या ठिकाणी ब्लो होतात. ओके, आणि जे काही सर्किट ब्रेकर आहे. ओके, ते सर्किट ब्रेकर ऑपरेट होण्याच्या आधी हे फ्युजेस त्या ठिकाणी ऑपरेट केल्या जातात. ओके, म्हणजे त्या ठिकाणी ब्लो होतात. म्हणजेच काय की बाकी सिस्टीम वगैरे जी आहे. ओके, ती सिस्टीम त्या ठिकाणी प्रोटेक्ट केली जाईल. ओके, आता जर फ्युजेस आपण जर सिस्टीम मध्ये यूज केल्या नाही तर जे काही सर्किट ब्रेकर आहेत. ओके, तर ते बाकीचा जो हायर करंट वगैरे जो आहे किंवा ट्रिपिंग वगैरे आहे तर ते सर्किट ब्रेकर जे आहे. ओके, तर त्यावरती ते होईल. ओके, आता जर काही प्रॉब्लेम जर झाला, हायर करंट वगैरे फ्लो वगैरे होतो, त्यामध्ये ओव्हरलोड होतो. ओके, त्यावेळेस काय होतं की करंट जो आहे तो कंटिन्युअसली त्यामध्ये चेंज होतोय. ओके, म्हणजे त्यामुळे काय होणार आहे की जे काही सर्किट ब्रेकर वगैरे जे आहे. ओके, ते सर्किट ब्रेकरचं त्या ठिकाणी मेंटेनन्स वगैरे जो आहे. ओके, तर तो मेंटेनन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. ओके, जर त्याचं ऑपरेशन जे आहे. ओके, ते कंटिन्युअसली ऑपरेशन त्यामध्ये जर होत असेल. ओके, करंट त्या ठिकाणावरून कंटिन्युअसली जर फ्लक्च्युएट होत असेल. ओके, तर त्यावेळेस काय होणार की त्याचा मेंटेनन्स वगैरे जर तर तो जास्त राहणार. ओके, आता त्याच्या मेंटेनन्स पेक्षा काय की फ्युजेस वगैरे जे आहे. ओके, तर त्या रिप्लेस करणं आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे जी कॉस्टिंग वगैरे जी आहे तर ती कमी राहणार त्या ठिकाणी. ओके, आणि प्रोटेक्शन पण त्या ठिकाणी जे काय होणार आहे म्हणजे सिस्टीम जे आहे, टोटल सिस्टीम जी आहे तर ती सिस्टीम डायरेक्टली काय होते त्या ठिकाणी सेपरेट होते त्या ठिकाणी. ओके, म्हणजे जे काही अदर इक्विपमेंट वगैरे जे आहेत. ओके, ते इक्विपमेंट त्या ठिकाणी डॅमेज होत नाहीत. ओके, तर त्यासाठी आपण हे फ्युजेस यूज करतो. फ्युजेस आपण घरामध्ये वगैरे म्हणा, भरपूर ठिकाणी आपण फ्युजेस यूज करतो. ओके, सर्वांनी त्याचं फंक्शन वगैरे यूज वगैरे पाहिलं असेल. ओके, त्यानंतर आयसोलेटर्स. ओके, आता आयसोलेटरचं मेन फंक्शन काय की ज्यावेळेस काही मेंटेनन्सचं काम असेल. ओके, काही ब्रेकडाऊन वगैरे झाला असेल. ओके, आणि आपल्याला मेंटेनन्स करायचं असेल तर त्यावेळेस हे आयसोलेटर त्या ठिकाणी यूज केलं जातं. म्हणजे सिस्टीम जी आहे. ओके, सिस्टीम आयसोलेट करण्यासाठी. ओके, म्हणजे एखादा सबस्टेशन मध्ये समजा सर्किट ब्रेकर असू द्या किंवा ट्रान्सफॉर्मर असू द्या. ओके, तर त्यामध्ये काही जर मेंटेनन्स वगैरे असेल तर ते सप्लाय पासून आयसोलेट करण्यासाठी आपण हे आयसोलेटर्स त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, म्हणजे जेणेकरून आपल्याला मेंटेनन्स वगैरे जे आहे तर तो मेंटेनन्सचं काम त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. ओके, त्याचबरोबर आता वेगवेगळे फीडर्स असतात, लाईन्स असतात. ओके, वेगवेगळे झोन्स असतात.
तर ते झोन्स आपण म्हणजे डिस्कनेक्ट करण्यासाठी किंवा तिथला सप्लाय जर आपल्याला झोन एखाद्या ठिकाणचा बंद ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी हे आयसोलेटर्स ओपन करून ठेवले जातात. ओके, म्हणजे थोडक्यात काय की सिस्टीम जी आहे तर ती सिस्टीम आयसोलेट करण्यासाठी आपण, आणि मेन फंक्शन काय की ज्यावेळेस मेंटेनन्स असेल तर त्यावेळेस हे आयसोलेटर्स आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता त्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. ओके, तर त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर मेकॅनिझम त्या ठिकाणी यूज केले जातात. त्याचबरोबर न्यूमॅटिक मेकॅनिझम त्या ठिकाणी यूज केलं जातं. न्यूमॅटिक मध्ये काय की जे काही कॉम्प्रेस एअर जी आहे, ओके, तर ती कॉम्प्रेस एअर त्या ठिकाणी यूज केली जाते. ओके, हे जे काही आयसोलेटर्स आहेत, ओके, तर हे आयसोलेटर्स ऑपरेट करण्यासाठी, ओके, काही ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर्स यूज केले जातात, काही ठिकाणी हे न्यूमॅटिक मेकॅनिझम त्या ठिकाणी यूज केले जाते. ओके, त्यानंतर इन्सुलेटर. ओके, वेगवेगळे इन्सुलेटर्स आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता इन्सुलेटरचं फंक्शन काय की जे काही कंडक्टर्स आहेत, ओके, तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी, आणि त्याचबरोबर लाईव्ह कंडक्टर्स आणि जे काही सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, ओके, तर त्यामध्ये करंट फ्लो होऊ नये. ओके, तर त्यासाठी आपण हे इन्सुलेटर्स त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, कारण आपण पाहतोय की सपोर्टिंग स्ट्रक्चर वगैरे जे आहे, ओके, तर ते कंडक्टिंग मटेरियल जे आहे, ओके, त्या कंडक्टिंग मटेरियल पासून बनवलेले आहे. ओके, तर लाईन, मेन लाईन आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे, ओके, तर त्यामध्ये फ्लो होऊ नये, करंट फ्लो होऊ नये, त्यासाठी आपण हे इन्सुलेटर्स त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आणि त्याचबरोबर ते कंडक्टर वगैरे जे आहेत, ओके, तर त्या कंडक्टर्सला सपोर्ट देण्याचं काम या ठिकाणी हे इन्सुलेटर्स करतात. ओके, they are support to the conductor or bus bar and confine the current to the conductor. Okay, then the most commonly used material for the manufacturing of insulator is porcelain. Okay, आता कॉमन मटेरियल जे आहे, ओके, किंवा जास्तीत जास्त प्रमाणात मटेरियल जे यूज केलं जातं इन्सुलेटर साठी तर ते पोर्सिलिन मटेरियल त्या ठिकाणी आहे. ओके, त्याचबरोबर देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ इन्सुलेटर, दॅट इज पिन टाईप, सस्पेन्शन टाईप. ओके, त्यानंतर स्ट्रिंग आहेत. ओके, वेगवेगळे इन्सुलेटर्स आहेत. ओके, तर ते आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, अँड देर इज यूज इन सबस्टेशन विल डिपेंड अपॉन दी सर्व्हिस रिक्वायरमेंट. ओके, आता ज्या ठिकाणी जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण हे वेगवेगळे इन्सुलेटर्स जे आहेत, ओके, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज करतोय. ओके, हे इन्सुलेटर सर्वांनी पाहिले असतील. ओके, तर हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता पोस्ट इन्सुलेटर. ओके, आता हे हा जो आहे, ओके, हे पोस्ट इन्सुलेटर्स आहेत. ओके, पोस्ट इन्सुलेटर्स आर यूज फॉर दी बस बार. ओके, बस बार साठी आपण हे यूज करतोय. पोस्ट इन्सुलेटर कन्सिस्ट ऑफ ए पोर्सिलिन बॉडी. ओके, तर आता यामध्ये ही जी बॉडी जी आहे, ओके, तर ती पोर्सिलिनची त्या ठिकाणी राहते. ओके, त्यानंतर कास्ट आयर्न कॅप अँड फ्लॅंज कास्ट आयर्न बेस. ओके, आता हे जे काय बाकी कॅप वगैरे जे आहे, ओके, त्याचा बेस वगैरे जो आहे, ओके, तर तो कास्ट आयर्न पासून बनवलेला आहे. ओके, व्हेन दी लाईन इज सब्जेक्टेड टू ग्रेटर टेन्शन स्ट्रेन इन्सुलेटर्स आर यूज. ओके, आता हे आहेत, हे स्ट्रेन इन्सुलेटर्स आहेत. ओके, आता ज्यावेळेस लाईन मध्ये टेन्शन म्हणजे काय की जो काही तणाव असेल, ओके, पोलवरती आपण ज्यावेळेस लाईन बसवतोय, ओके, तर त्यावेळेस काय की त्यामध्ये टेन्शन जास्त राहतं. ओके, तर त्या ठिकाणी आपण स्ट्रेन इन्सुलेटर यूज करतो. ओके, आणि जर एकदम हाय असेल, ओके, टेन्शन जर एकदम हाय असेल, ओके, तर त्यावेळेस आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्ट्रिंग इन्सुलेटर्स आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, तुम्ही सिस्टीम मध्ये पाहिले असतील. ओके, त्याचबरोबर जे काही व्होल्टेज लेवल आहे, ओके, त्यानुसार सुद्धा आपण हे इन्सुलेटर जे आहे, ओके, तर ते त्यांचा काउंट जो आहे त्यानुसार मग तो आपण चेंज करतोय. ओके, जशी व्होल्टेज लेवल इन्क्रीज होईल त्या पद्धतीने नंबर ऑफ जे काही इन्सुलेटर्स आहेत, ओके, तर ते त्या ठिकाणी इन्क्रीज केलं जातं की जेणेकरून जे काही हायर व्होल्टेज जे आहे, ओके, तर ते त्या ठिकाणी फ्लो होणार नाही. ओके, तर त्यासाठी आपण हे इन्सुलेटर्स त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, देन कंट्रोल अँड रिले पॅनल स्टडी केलेले आहेत. ओके, कंट्रोल पॅनल मध्ये काय की जे काही इक्विपमेंट्स आहेत, ओके, सबस्टेशन मध्ये, ओके, सर्किट ब्रेकर असतील, आयसोलेटर वगैरे असतील, ओके, किंवा वेगवेगळे रिले वगैरे जे आहेत, ओके, किंवा सिस्टीम एखादं झोन वगैरे आहे, तर
ते सगळे या कंट्रोल पॅनल थ्रू आपण काय करतोय, ऑपरेट करतोय. त्याचबरोबर या कंट्रोल पॅनलवरती वेगवेगळे मीटर्स आपण त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले असतात. ओके, जेणेकरून जे काही व्होल्टेज वगैरे, करंट वगैरे, पॉवर वगैरे आहे, ओके, पॉवर फॅक्टर, तर ते या ठिकाणी आपल्याला इंडिकेट त्या ठिकाणी केले जातात. ओके, आता कंट्रोल पॅनल, तर त्यामध्ये काय की वेगवेगळे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, भरपूर इक्विपमेंट्स जे आहेत, ओके, तर ते ह्या कंट्रोल पॅनल थ्रू आपण ऑपरेट करू शकतो. ओके, आता या ठिकाणी काय की कंट्रोल पॅनल थ्रू आपण या ठिकाणी हे स्विचेस वगैरे आहेत, या स्विचेस थ्रू आपण काय करू शकतो, कमांड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. ओके, आणि त्या थ्रू काय की स्विच यार्ड मध्ये जे काय, ओके, आउटडोर स्विच यार्ड जे आहे, ओके, त्या ठिकाणी जे काही सर्किट ब्रेकर असतील, ओके, आयसोलेटर असतील, किंवा आपल्याला पर्टिक्युलर एखादा फीडर ऑफ करायचा असेल, किंवा एखादा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो ऑफ करायचा असेल, ओके, तर ते फंक्शन जे आहेत, तर ते हे फंक्शन आपण या कंट्रोल पॅनल थ्रू आपण करू शकतो. ओके, त्याचबरोबर या कंट्रोल पॅनलवरती मीटर्स त्या ठिकाणी बसवलेले आहेत. ओके, व्होल्टेज, करंट, पॉवर फॅक्टर वगैरे जे आहे, ओके, तर ते या ठिकाणी बसवलेले आहेत. ओके, मेजरिंग पर्पज साठी. त्याचबरोबर हे इंडिकेटर्स त्या ठिकाणी आहेत वेगवेगळे. ओके, आता ह्या लाईन्स वगैरे ज्या दिलेल्या आहेत, ओके, तर ह्या लाईन्स त्यावरती तुम्ही व्हिजिट केली असेल सबस्टेशनला, तर त्यावरती व्यवस्थित नेम वगैरे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. ओके, की म्हणजे ह्या कंट्रोल पॅनल जो आहे, ओके, तर तो कंट्रोल पॅनल वरती कोणकोणते इक्विपमेंट त्या ठिकाणी ऑपरेट होणार आहेत, ओके, तर ते त्यावरती व्यवस्थित नेमिंग वगैरे केलं जातं. त्याचबरोबर सप्लाय जो आहे, ओके, वेगवेगळे फीडर्स जे आहेत, तर ते फीडर्स कोणकोणते आहेत, ओके, त्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी व्यवस्थित नेमिंग वगैरे जे आहे ते त्या ठिकाणी केलं जातं. ओके, आता त्यामध्ये वेगवेगळे आहेत. ओके, रिले, फ्यूज, लिंक, स्विचेस, वायरिंग, लेबल, टर्मिनल ब्लॉक, देन अर्थिंग टर्मिनल, बेस फ्रेम, फाउंडेशन बोल्ट, ओके, इल्युमिनेशन केबल, ग्लँड्स, ओके, ओके, तर हे वेगवेगळे पार्ट्स आहेत. ओके, तर ते कंट्रोल पॅनल मध्ये आपण यूज करतो. ओके, आणि कंट्रोल पॅनल जो आहे, ओके, तर त्याचं मेन फंक्शन काय की कंट्रोल अँड मॉनिटर. ओके, कंट्रोलिंग आणि मॉनिटरिंग पर्पज साठी आपण कंट्रोल पॅनल त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, त्यानंतर रिले. ओके, आता रिले इज नथिंग बट ए स्विच. ओके, आता रिलेचं फंक्शन काय राहतं की सर्किट ऑन आणि ऑफ करण्याचं काम त्या ठिकाणी रिले करतो. ओके, आता त्यामध्ये मेनली दोन टाईपचे रिले आहेत, एक इलेक्ट्रॉनिक आणि एक इलेक्ट्रोमेकॅनिकल. ओके, असे दोन टाईपचे रिले आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता रिलेचं फंक्शन काय की ज्यावेळेस काही फॉल्ट कंडिशन वगैरे असेल, ओके, तर त्यावेळेस हे रिले जे आहेत तर ते सर्किट ब्रेकरला सिग्नल प्रोव्हाइड करतात. ओके, आणि त्यानंतर सर्किट ब्रेकर ट्रिप होतात. ओके, तर ते सिग्नल प्रोव्हाइड करायचं काम सुद्धा हे रिले करतात. ओके, किंवा जे काही म्हणजे इक्विपमेंट आहेत, ओके, तर ते स्विच ऑन किंवा स्विच ऑफ जर करायचे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा हे आपण रिले त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, त्याचबरोबर तुम्ही मोटर्स पाहिले असेल सर्वांनी. ओके, जी आपण ऍग्रिकल्चर साठी यूज करतो. ओके, तर त्यामध्ये स्टार्टर वगैरे यूज करतो आपण, तर त्यामध्ये सुद्धा आपण रिले सिस्टीम त्या ठिकाणी यूज केलेली. ओके, तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल असे दोन टाईपचे रिले त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, आता यामध्ये काय आहे की यामध्ये दिसत असेल तुम्हाला की यामध्ये मेनली कॉईल वगैरे राहते. ओके, रिले जे आहेत, ओके, तर त्यामध्ये मेन कॉईल त्या ठिकाणी यूज केली जाते. ओके, आणि त्या ठिकाणी मग इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी जनरेट होते. ओके, त्यानुसार त्याचं जे काही स्विचिंग ऑन आणि स्विचिंग ऑफ जे ऑपरेशन आहे तर ते त्या थ्रू केलं जातं. ओके, ज्यावेळेस सर्किट आपल्याला ऑन ऑफ करायचं असेल तर त्यानुसार यामध्ये जी कॉईल आहे त्या कॉईलला सप्लाय त्या ठिकाणी कनेक्ट आणि डिस्कनेक्ट त्या ठिकाणी केला जातो. त्यानुसार मग जे काही सर्किट आहे तर ते सर्किट त्या ठिकाणी ऑपरेट होते. ओके, सो these relays are the switches which aim at closing and opening the circuits electronically as well as electromechanically. ओके, दोन टाईपचे रिले त्या ठिकाणी आपण यूज करतोय. ओके, then it controls the opening and closing of the circuit contacts of an इलेक्ट्रॉनिक सर्किट. ओके, सर्किट जे आहेत, ओके, तर ते ऑन अँड ऑफ करण्याचं काम त्या ठिकाणी रिले थ्रू केलं जातं. ओके, देन रिलेज आर इलेक्ट्रिक स्विचेस that use electromagnetism to convert small electrical signals into large currents. ओके, जो काही स्मॉल करंट वगैरे जो आहे, ओके, तर तो हायर करंट मध्ये
त्याचे जे सिग्नल्स आहेत, ओके, तर ते सिग्नल कन्वर्ट करण्यासाठी आपण रिले यूज करतोय. ओके, देन दिस कन्वर्जन ऑकर व्हेन इलेक्ट्रिकल इनपुट ऍक्टिवेट्स इलेक्ट्रोमॅग्नेट्स टू आयदर फॉर्म ऑर ब्रेक एक्झिस्टिंग सर्किट. ओके, आता या ठिकाणी हे रिले वगैरे जे आहेत, ओके, तर त्या ठिकाणी काय की इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजेच या ठिकाणी आपण ही कॉईल यूज केलेली आहे. ओके, तर तिला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. तर त्यानुसार जे काही सर्किट ऑन अँड ब्रेक ऑन ऑफ करायचं असेल, ओके, तर त्या ठिकाणी आपण हे इलेक्ट्रोमॅग्नेट्स यूज करतो. ओके, तर हे मेन रिले. ओके, रिलेचं मेन फंक्शन काय, तर स्विचिंग ऑन आणि स्विचिंग ऑफ जे ऑपरेशन आहे, ओके, तर त्यासाठी आपण हे रिले त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, त्यानंतर स्टेशन ट्रान्सफॉर्मर. स्टेशन ट्रान्सफॉर्मर सर्वांना माहित आहे की ज्यावेळेस आपला जो काही सबस्टेशनचा टोटल लोड जो आहे, ओके, तर तो लोड ह्या सबस्टेशन ट्रान्सफॉर्मरवरती कॅरी केला जातो. ओके, आता 132 केव्ही सबस्टेशन आहे, बरोबर. आता 132 केव्ही सबस्टेशन मध्ये जर आपल्याला जे काही कंट्रोल रूम वगैरे जे आहे, ओके, तर त्या ठिकाणी टोटल सिस्टीम असू द्या, ओके, लाइटनिंग सिस्टीम असू द्या, त्यानंतर फॅन, बाकी अदर इक्विपमेंट, कम्प्युटर्स, ओके, त्यानंतर स्विच यार्ड वगैरे जे आहेत, ओके, तर त्या ठिकाणची जी काय लाइटिंग वगैरे जे आहे, ओके, तर ती टोटल जी आहे, ओके, तर ती आपली नॉर्मल सप्लाय व्होल्टेजवरती ऑपरेट होते, बरोबर. तर त्यासाठी हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर आपल्याला त्या ठिकाणी आपण यूज करतोय. ओके, कारण सप्लाय 132 केव्ही सप्लाय आहे सबस्टेशन मध्ये, पण तो आपण डायरेक्टली यूज करू शकतो का, तर यूज करू शकत नाही. ओके, तर त्यासाठी हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज केलेला आहे, जो की आपला स्टेशनचा जो काही लोड आहे, तर तो लोड कॅरी करण्यासाठी आपण हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज करतो. ओके, तर तो स्टेशन ट्रान्सफॉर्मर जो आहे, तर तो त्या सबस्टेशन मध्ये जो काही सप्लाय आलेला आहे, ओके, तर 132 केव्ही बाय 33 केव्ही त्या ठिकाणी स्टेप डाऊन केला जातो. ओके, आणि तो 33 केव्ही सप्लाय जो स्टेप डाऊन केलेला आहे, तर त्या ठिकाणी हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करून सबस्टेशन बाकीचे जे काय आहे बिल्डिंग वगैरे, तर त्या ठिकाणी हा सप्लाय प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके, त्यानंतर कॅपॅसिटर बँक. ओके, आता कॅपॅसिटर बँक आपण पाहिलेलं आहे की कॅपॅसिटर बँकचं मेन फंक्शन काय की सिस्टीम मध्ये जो काही लोड आहे, ओके, तर तो लोड काही सारखा नाहीये. थोडक्यात काय की रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह असे वेगवेगळे लोड्स आपण आपल्या पॉवर सिस्टीम वरती कॅरी केलं जातं, बरोबर. आता इंडक्टिव्ह लोड वगैरे जर असेल तर त्यामध्ये काय होतं की पॉवर फॅक्टर वगैरे जो आहे, तर तो त्या ठिकाणी डिक्रीज होतो. कशामुळे, तर आपण त्या ठिकाणी इंडक्टिव्ह लोड असेल, त्याचबरोबर आपल्या जे काही कंडक्टर्स आहेत, ओके, तर ते लॉंग डिस्टन्स वरती आपण यूज करतोय. ओके, तर त्यावेळेस काय होतं की त्यामध्ये इंडक्टिव्हचं जे काय प्रमाण, तर ते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय. ओके, तर त्यामुळे काय होतं की पॉवर फॅक्टर डिक्रीज होते, आणि पॉवर फॅक्टर डिक्रीज झाल्यामुळे जे काही लॉसेस वगैरे जे आहेत, ओके, तर ते लॉसेस त्या ठिकाणी इन्क्रीज होतात. ओके, तर ते कमी करण्यासाठी आपण हे कॅपॅसिटर बँक्स त्या ठिकाणी यूज करतोय, की जेणेकरून आपण काय करू शकतो की जे काही पॉवर फॅक्टर जो आहे, ओके, तर तो पॉवर फॅक्टर आपण त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतो. ओके, म्हणजेच काय की जो काही रिॲक्टिव्ह लोड आहे, ओके, इंडक्टिव्ह लोड ज्याला आपण म्हणतो, ओके, तर तो सप्रेस करण्यासाठी आपण हे कॅपॅसिटर बँक त्या ठिकाणी यूज करतो. ओके, त्यानंतर बॅटरी अँड चार्जर. ओके, आता बॅटरी मेन फंक्शन आता आपण सर्वांना माहितीच आहे. ओके, तर इमर्जन्सी सप्लायसाठी प्लस जे काही इक्विपमेंट आहेत जे की डीसी सप्लाय वरती ऑपरेट होतात. ओके, तर त्यासाठी आपण डीसी जी बॅटरी आहे, ओके, तर ती सबस्टेशन मध्ये आपण त्या ठिकाणी यूज करतो. ओके, आणि जो काही नॉर्मल व्होल्टेज आहे, ओके, तर ते 110 व्होल्ट टू 220 व्होल्ट पर्यंत त्या ठिकाणी यूज केले जाते. ओके, त्यानंतर आता मेन पॉइंट जो आहे, तर वेव्ह ट्रॅप अँड वेव्ह ड्रम, किंवा त्यालाच आपण लाईन ट्रॅप असं म्हणतो. ओके, आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे जे काही सर्क्युलर पार्ट जो दिसतोय पहा, ओके, हा सर्वांना विजिबल आहे व्यवस्थित. हा पहा, हे सर्क्युलर जो पार्ट दिसतोय तो विजिबल आहे सर्वांना. येस सर. ओके, तुम्ही 132 केव्ही किंवा 400 केव्ही सबस्टेशन मध्ये जर व्हिजिट केली असेल किंवा
जर कोणी गेलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही हे ऑब्झर्व केले असतील. ओके, तर हे लाईन ट्रॅप आहेत. ओके, किंवा वेव्ह ट्रॅप आपण त्याला म्हणतो. ओके, आता यामध्ये काय की मेनली इंडक्टिव्ह कॉईल आणि कॅपॅसिटर. ओके, हे दोन मेन पार्ट्स असतात या वेव्ह ट्रॅप मध्ये. ओके, एक इंडक्टिव्ह कॉईल आणि एक कॅपॅसिटर. ओके, हे दोन यामध्ये यूज केलेले मेनली. ओके, आता त्यांचं कनेक्शन जे आहे, ओके, कनेक्शन करताना जे ओके, तर यामध्ये काय केलं जातं की ही इंडक्टिव्ह कॉईल आहे. ओके, इंडक्टिव्ह कॉईल आणि ही कॅपॅसिटर बँक. ओके, हे दोन्ही काय केले जातात की पॅरलल मध्ये कनेक्ट केले जातात. ओके, आणि जी काही मेन लाईन आलेली, ओके, मेन लाईनचं कनेक्शन त्या ठिकाणी केलं जातं आणि ही आउटगोइंग लाईन आहे. ओके, तर यामध्ये मेन हा कॅपॅसिटर आणि हा इंडक्टर त्या ठिकाणी आहे. ओके, तर हे दोन्ही काय केले जातात, पॅरलल मध्ये कनेक्ट केलं जातं. ओके, वेव्ह ट्रॅप मध्ये काय मेनली हे इंडक्टिव्ह कॉईल आणि कॅपॅसिटर त्या ठिकाणी यूज केला जातो. हे दोन्ही पॅरलल मध्ये कनेक्ट केलं जातं. ओके, आता मेन जो सप्लाय आलेला आहे, इनकमिंग लाईन्स जे आलेले आहेत, तर त्या सर्वात आधी कुठे कनेक्ट केल्या जातात, ह्या वेव्ह ट्रॅपला कनेक्ट केलं जातं. आणि त्यानंतर या ठिकाणावरून जो सप्लाय आहे, ओके, तर तो सप्लाय आपण जी काही बस बार आहे त्या बस बारला त्या ठिकाणी कनेक्ट केला जातो. ओके, आता यामध्ये पहा आता की वेव्ह ट्रॅप त्याची आवश्यकता काय आहे. ओके, आता मेन पहा की ट्रान्सफॉर्म सबस्टेशन आहेत. ओके, आता त्यामध्ये जनरेशन पासून ते जनरेट केली जाते, ट्रान्समिट केली जाते आणि डिस्ट्रीब्यूट केली जाते. ओके, आता त्यामध्ये काय की कुठे काही प्रॉब्लेम झाला, काही अडचण आली, ओके, तर आपल्याला कम्युनिकेशन करावं लागतं. बरोबर, एका सबस्टेशन वरून दुसऱ्या सबस्टेशन असेल, ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअसली कम्युनिकेशन करावं लागतं. ओके, त्याचबरोबर जे काही समजा फॉल्ट वगैरे जर झाला असेल, तर तो फॉल्ट आपल्याला त्या ठिकाणी कुठे फॉल्ट झालाय, कोणत्या सिस्टीम मध्ये फॉल्ट झालाय, किंवा कुठल्या सबस्टेशनला फॉल्ट झालाय, किंवा दोन सबस्टेशन मध्ये त्या दोन्हींच्या मध्ये कुठे जर फॉल्ट झाला असेल, तो डिटेक्ट करायचा वगैरे असेल. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला फॉल्ट डिटेक्ट करणं, ओके, तर त्यासाठी आपल्याला ते गरजेचं आहे. ओके, कुठे फॉल्ट झालाय तो आपल्याला डिटेक्ट व्हायला पाहिजे. ओके, त्याचबरोबर आता जी काही कम्युनिकेशन सिस्टीम आहे, ओके, आता ऑडिओ कम्युनिकेशन सिस्टीम, ओके, डायरेक्टली आपण जे आहे, ओके, कम्युनिकेशन करतो, ओके, ते असेल, किंवा डाटा जो आहे, ओके, की दोन सबस्टेशन मध्ये सप्लाय फ्लो होतो. बरोबर, तर इनपुट आउटपुट जो काही सप्लाय आहे, जो काही डेटा आहे, ओके, त्यामध्ये व्होल्टेज असू द्या, फ्रिक्वेन्सी असू द्या, ओके, पॉवर फॅक्टर असू द्या, ओके, तर हे कंटिन्युअसली आपल्याला मॉनिटर करावं लागतं. ओके, आता 132 केव्ही सबस्टेशन आहे, तर त्यामध्ये इनपुट सप्लाय 132 केव्ही सप्लाय, ओके, तर तो इनकमिंग सप्लाय राहतो. तर तो जो कमी जास्त वगैरे होत असेल, ओके, तर हा कंटिन्युअसली आपल्याला मॉनिटर करावा लागतो. ओके, आता जर आपल्याला हे कम्युनिकेशन वगैरे करायचं असेल, तर आपल्याला सेपरेट सिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला बसवावी लागते. ओके, आता सेपरेट सिस्टीम जर बसवायची असेल कम्युनिकेशनसाठी, तर त्यामध्ये कॉस्टिंग वगैरे जी आहे, ओके, तर ती कॉस्टिंग त्या ठिकाणी वाढते. ओके, आणि जर त्याचबरोबर काय होतं की जर जे काही पॉवर लाईन्स आहेत, ओके, ट्रान्समिशन लाईन जे आहेत, ओके, त्याच्या पॅरलल मध्ये जर आपण ही कम्युनिकेशन सिस्टीम जर बसवली, समजा डाटा ट्रान्सफरसाठी, ओके, तर त्यावेळेस काय होणार आहे की जे काही ट्रान्समिशन लाईन आहे, तर त्यामुळे काय होतं की ही जी कम्युनिकेशन लाईन आहे, तर त्यामध्ये इंटरफरन्स तयार होतो. ओके, आता इंटरफरन्स तयार झाल्यामुळे काय होतं की जे काही डाटा कम्युनिकेशन वगैरे जे आहे, तर ते कम्युनिकेशन जे आहे, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी होणार नाही. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय की सेपरेट सिस्टीम यूज करणं पण त्या ठिकाणी पॉसिबल नाही. ओके, कॉस्टिंग तर वाढतेच, त्याचबरोबर जे काही कम्युनिकेशन होते, ओके, तर त्यामध्ये इंटरफरन्स तयार होईल. ओके, तर त्यामुळे काय केलं जातं की जी काय आपली मेन लाईन जी आहे, ओके, तर त्याच लाईनवरती काय केलं जातं, सिग्नल्स प्रोव्हाइड केलं जातं, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल. ओके, आता जी काही आपली ट्रान्समिशन लाईन आहे, ओके, तर ती मेनली पॉवर फ्लो करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, आणि त्यामध्ये फ्रिक्वेन्सी किती राहते, 50 हर्ट्ज राहते. येते लक्षात. आता त्याच लाईन मधून काय केलं जातं की हायर फ्रिक्वेन्सी जे आहे, हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल त्या ठिकाणी फ्लो केले जातात, आहे त्या कंडक्टर मधूनच. ओके, त्यामुळे काय आहे की सेपरेट जी काही कम्युनिकेशनसाठी जी काही आपल्याला म्हणजे खर्च वगैरे, कॉस्टिंग वगैरे येणार आहे, तर ती त्या ठिकाणी येणार नाही. त्याचबरोबर जे काही इंटरफरन्स वगैरे किंवा जे काही डिस्टर्बन्स वगैरे होणार आहे,
सिस्टीम मध्ये, तर ते डिस्टर्बन्स त्या ठिकाणी होणार नाही. ओके, तर जे काय हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जे आहेत तर ते सेम लाईन मधून त्या ठिकाणी फ्लो केले जातात. ओके, तर ते फ्लो करून आपण काय करू शकतो, ऑडिओ कम्युनिकेशन वगैरे जे आहे किंवा डाटा कम्युनिकेशन जे आहे टोटल त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याचबरोबर फॉल्ट कोणत्या ठिकाणी फॉल्ट झालाय तो आपण त्या ठिकाणी डिटेक्ट करू शकतो. त्याचबरोबर की हे 2 सबस्टेशन असेल. ओके, तर ते एका सबस्टेशनवरून आपण दुसऱ्या ठिकाणी जे काही ऑपरेशन आहे, ओके, ट्रिपिंग ऑपरेशन म्हणा किंवा स्विचिंग ऑन स्विचिंग ऑफ हे ऑपरेशन सुद्धा आपण त्या कम्युनिकेशन थ्रू आपण करू शकतो. ओके, तर त्यासाठी ही सिस्टीम आहे. ओके, आता वेव्ह ट्रॅप. ओके, सर्वांना लक्षात आलं की आपली मेन जी पॉवर लाईन आहे. ओके, तर त्या पॉवर लाईन मध्ये 2 फ्रिक्वेन्सी राहतात, एक पॉवर फ्रिक्वेन्सी आणि एक कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी. ओके, आता पॉवर फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती 50 हर्ट्ज राहते. ओके, जी काही पॉवरची जी काही फ्रिक्वेन्सी आहे तर ती 50 हर्ट्ज राहते आणि जी काही कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी आहे तर ती हायर राहते. ओके, ती मेगा हर्ट्ज मध्ये राहते. ओके, तर या 2 फ्रिक्वेन्सी आहे. ओके, तर त्या सायमल्टेनियसली त्या लाईन मधून फ्लो केल्या जातात. ओके, तर इथपर्यंत समजलंय? इथपर्यंत समजलंय मी काय डिस्कस केलं ते? येस सर. ओके, म्हणजे जी काही सिस्टीम आहे, ओके, जी काही पॉवर लाईन जे आहे, ओके, ट्रान्समिशन लाईन, तर त्यामधून 2 फ्रिक्वेन्सी सेंड केल्या जातात मेनली, एक पॉवर फ्रिक्वेन्सी आणि एक कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी. ओके, आता पॉवर फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती 50 हर्ट्ज राहणार आहे आणि जी काही कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी आहे तर ती मेगा हर्ट्ज मध्ये राहते. ओके, 100 मेगा हर्ट्ज, 300, 400, 500, 600 म्हणजे तर ती जी आहे तर ती हायर राहते. ओके, आता आपण हे कनेक्शन तुम्हाला लक्षात आलं असेल, वेव्ह ट्रॅपचं कनेक्शन आपण कशा पद्धतीने करतो. ओके, यामध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे पॅरलल मध्ये असतात आणि ते मेन लाईन जी आहे त्या मेन लाईनला कनेक्ट केल्या जातात आणि त्यानंतर बस बारला सप्लाय दिला जातो. ओके, जो काही ट्रान्समिशन लाईन आलेल्या आहेत तर त्या डायरेक्टली बस बारला कनेक्ट केल्या जात नाही, त्या वेव्ह ट्रॅप थ्रू किंवा लाईन ट्रॅप थ्रू कनेक्ट केल्या जातात. आता वेव्ह ट्रॅपचं फंक्शन काय, की हे जे वेव्ह ट्रॅप आपण या ठिकाणी बसवलेले आहेत तर ते काय करतात, की जी काय हाय फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच आपण कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी म्हणतो. ओके, तर ती कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती ब्लॉक करण्याचं काम हे वेव्ह ट्रॅप करतं. ओके, आणि जी काय पॉवर फ्रिक्वेन्सी आहे तर ती फक्त पॉवर फ्रिक्वेन्सी फ्लो त्या ठिकाणी होते या वेव्ह ट्रॅप मधून. ओके, मेन फंक्शन काय लक्षात आले, की जी काय कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी आहे, ओके, हायर फ्रिक्वेन्सी, तर ती त्या ठिकाणावर फ्लो होऊ देत नाही. ओके, फक्त पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणजे जी 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी जी आहे तीच फक्त बस बारला प्रोव्हाइड केली जाते. ओके, तर कारण काय, की जी काय आपली सिस्टीम आहे टोटल सिस्टीम जी आहे तर ती 50 हर्ट्जला डिझाईन केलेली. ओके, जे काही ट्रान्सफॉर्मर वगैरे आहे, सर्किट ब्रेकर आहे, अदर इक्विपमेंट जे आहे, ओके, तर ते टोटली कशासाठी डिझाईन केलेले आहेत तर ते 50 हर्ट्जला डिझाईन केलेले. ओके, त्यामुळे जर हायर फ्रिक्वेन्सी सिस्टीम मधून जर फ्लो झाली तर हे इक्विपमेंट त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतं. ओके, त्यामुळे जे काय कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी जी आहे हायर फ्रिक्वेन्सी तर ती ब्लॉक केली जाते आणि ती जी काही बसबार आहे किंवा पुढची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये ही हायर फ्रिक्वेन्सी फ्लो होत नाही, फक्त पॉवर फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी फ्लो केली जाते बसबारला. ओके, तर हे मेन फंक्शन आहे वेव्ह ट्रॅपचं किंवा लाईन ट्रॅपचं. ओके, आणि ही जी काही ब्लॉक केलेली फ्रिक्वेन्सी आहे कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी तर ती पुढे पीएलसीसी म्हणजे जे काही पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन आहे तर त्याला प्रोव्हाइड करण्याचं काम पण या ठिकाणावरून केलं जातं. ओके, वेव्ह ट्रॅपचं म्हणजे जी काही ब्लॉक केलेली जी काही फ्रिक्वेन्सी आहे हायर फ्रिक्वेन्सी तर ती पीएलसीसी ला प्रोव्हाइड केली जाते आणि पॉवर फ्रिक्वेन्सी जी आहे, ओके, ही ट्रान्समिशन लाईन दिसते तर त्या थ्रू काय केली जाते, बस बारला कनेक्ट केली जाते. ओके, so this wave type is a parallel tuned inductor capacitor tank circuit made to be resonant at desired communication frequency. ओके, तर एक डिझायर्ड फ्रिक्वेन्सीला ते डिझाईन केलेले आहे त्या ठिकाणी. ओके, इट रिड्युसेस करंट लॉसेस इन ट्रान्समिशन लाईन इन पॉवर सिस्टीम. ओके, त्याचबरोबर जो काही करंट लॉस जो आहे तर तो या ठिकाणी डिक्रीज केला जातो. ओके, त्यानंतर काय, वेव्ह ट्रॅप इज इन्स्टॉल्ड इन दी सबस्टेशन फॉर trapping the higher frequency communication signal, okay, sent on the line from a remote substation and diverting them to the telecom panel. ओके, म्हणजे जे काय हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जे आहेत, ओके, तर ते
कम्युनिकेशन सिग्नल जे आहेत ओके तर ते लाईन मध्ये फ्लो न करणे किंवा ते फ्लो होऊन देत नाही आणि ते डायव्हर्ट केलं जातं कुठे जे काही टेलिकॉम पॅनल किंवा जे काही कंट्रोल पॅनल जे आहे ओके तर त्या कंट्रोल पॅनलला सेंड केले जातात ओके दिस हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल शुड नॉट बी कमिंग ऑन द बसेस ॲज दे मे डॅमेज दी इक्विपमेंट ओके आता जे काही हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल जे आहेत तर ते बस बारला प्रोव्हाइड केले जात नाहीत ओके कारण त्यामुळे काय होऊ शकतं की बाकीचे जे काही इक्विपमेंट आहेत जे की 50 हर्ट्जला डिझाईन केलेले तर ते त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकते ओके तर ते पुढे जाऊ देत नाही ओके then wave trap is a device okay that allow only a particular frequency to pass through it okay it that it filter the signal coming onto it okay आता याच्यामध्ये पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी जी तेवढीच त्या ठिकाणावरून पास केली जाते म्हणजे पॉवर फ्रिक्वेन्सी जी आहे ओके तेवढीच त्या ठिकाणावरून पास केली जाते ओके so wave trap is connected between buses and the transmission line which allow only 50 hertz signals to pass through it okay आता याच्यामधून काय केलं जातं फक्त 50 हर्ट्जचे सिग्नल जे आहेत तर ते बसला प्रोव्हाइड केले जातात ओके तर हे झाले वेव्ह ट्रॅप ओके हे समजलं व्यवस्थित वेव्ह ट्रॅप लक्षात आले येस येस सर येस सर आता त्याच्यानंतर पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन PLCC ओके जे काही सिग्नल जे काही डायव्हर्ट केलेले ओके वेव्ह ट्रॅपने जे काही सिग्नल आहे हायर फ्रिक्वेन्सी किंवा कम्युनिकेशन सिग्नल जे जे डायव्हर्ट केलेले तर ते ह्या PLCC ला प्रोव्हाइड केलं पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनला ओके आता पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन जे आहे ओके तर यांचं मेन फंक्शन काय की जो काही कंटिन्युअस डेटा आहे ओके तर तो डेटा त्यानंतर ऑडिओ कम्युनिकेशन वगैरे जे आहे ओके तर त्यासाठी ही PLCC सिस्टीम जी आहे ओके तर ती या ठिकाणी यूज केली जाते ओके म्हणजे जे काही हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल जे आहेत ओके तर ते सिग्नल कन्वर्ट करून जे काही कम्युनिकेशन आहे ओके तर ते कम्युनिकेशन त्या ठिकाणी केलं जातं ओके आता सर्वांना माहित असेल आता FM सर्वांनी ऐकलं असेल ओके तर त्याची फ्रिक्वेन्सी आहे पहा 91.1 98.3 वगैरे सर्वांनी ऐकले असेल फ्रिक्वेन्सी ती माहिती आहे ना FM ला असतं सर ओके तर ती काय राहते मेगाहर्ट्ज मध्ये राहते ओके तर ती काय केली जाते कन्वर्ट केली जाते ओके म्हणजे त्या थ्रू काय की आवाज जो आहे ओके तर तो आवाज त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो त्याचबरोबर आपण डिश टीव्ही वगैरे युज करतोय ओके तर त्या ठिकाणी सुद्धा काय की पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आपण त्या ठिकाणी युज करतोय ओके आणि ती फ्रिक्वेन्सी आपण कन्वर्ट करून जे काही सिग्नल्स असू द्या किंवा जे काही कम्युनिकेशन असू द्या किंवा जो काही डाटा वगैरे जो आहे तर तो आपण त्या ठिकाणावरून ट्रान्समिट करू शकतो ओके तर हे PLCC आपण त्या ठिकाणी मेनली त्यासाठी यूज करतो ओके सो इज मेनली यूज फॉर दी टेलिकम्युनिकेशन टेलिप्रोटेक्शन टेलिमॉनिटरिंग बिटवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन थ्रू पॉवर लाईन ॲट हाय व्होल्टेज ओके सच ॲज हाय 110 220 400 kV ओके म्हणजे जे काही सबस्टेशनची जी काही कॅपॅसिटी म्हणजे 110 kV पासून पुढचे जे काही सबस्टेशन आहे ओके हायर सबस्टेशन तर त्या ठिकाणी आपण हे PLCC सिस्टीम यूज करतो जे काही 6633 वगैरे जे आहे 11 kV तर त्या ठिकाणी आपण ही सिस्टीम यूज करत नाही ओके त्या ठिकाणी त्याची तेवढी आवश्यकता नाही ओके तर मेन पर्पज काय आहे PLCCचा तर टेलिकम्युनिकेशन त्यानंतर टेलिप्रोटेक्शन आणि टेलिमॉनिटरिंग ओके त्यासाठी आपण हे PLCC यूज करतोय ओके दी कॅरियर फ्रिक्वेन्सी रेंज इज यूज फॉर ऑडिओ सिग्नल प्रोटेक्शन अँड पायलट फ्रिक्वेन्सी ओके यामध्ये जी काही कॅरियर फ्रिक्वेन्सी जी आहे ओके तर ती आपले जे काही ऑडिओ सिग्नल्स आहेत तर ते त्याचबरोबर प्रोटेक्शन जे आहे त्याचबरोबर पायलट फ्रिक्वेन्सी म्हणजे जी काही ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला आवश्यक आहे ओके वेगवेगळी प्रत्येक याच्यासाठी फ्रिक्वेन्सी जी आहे ओके तर ती फ्रिक्वेन्सी वेगवेगळी राहते ओके तर ती पायलट फ्रिक्वेन्सी ओके तर त्यासाठी आपण हे PLCC यूज करतोय ओके त्यानंतर आता पर्पज ओके पर्पज काय आहे PLCCचा ओके सो फर्स्ट इज
कॅरियर प्रोटेक्शन रिलिंग ऑफ ट्रान्समिशन लाईन. ओके, आता जे काही ऑपरेशन वगैरे जे आहेत, ओके, तर हे पीएलसीसी थ्रू आपण कंट्रोल करू शकतो. ओके, म्हणजे स्विचिंग ऑन ऑफ किंवा जे काही डाटा कम्युनिकेशन आहे, ओके, किंवा ऑडिओ कम्युनिकेशन आहे, तर ते टोटल आपण या पीएलसीसी थ्रू करू शकतो. ओके, आता त्यामध्ये काय की इंटर ट्रिप कमांड कॅन बी इश्यूड बाय रिले ड्यू टू ट्रिपिंग ऑफ सर्किट ब्रेकर ऍट एनी वन एंड. ओके, आता जे काही ट्रिपिंग वगैरे जे होते, ओके, रिलेने ज्यावेळेस सिग्नल प्रोव्हाइड वगैरे केला तर त्यानंतर सर्किट ब्रेकर जे आहे, ओके, तर ते त्या ठिकाणी ऑपरेट होतात. ओके, म्हणजे हे जे काही सिग्नल आहेत, कमांड वगैरे जे आहेत, तर ते आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके, आता त्यामध्ये जे काही रिले आपण यूज करतोय, ओके, तर ते या ठिकाणी आहेत. ओके, टू ट्रिप द लाईन सर्किट ब्रेकर नियरेस्ट टू द फॉल्ट, दिस इज डन बाय, ओके, आता डिस्टन्स प्रोटेक्शन रिले, डिफरन्शियल कम्पॅरिझन मेथड, त्यानंतर फेज कम्पॅरिझन मेथड. ओके, आता जर एखाद्या ठिकाणी जर फॉल्ट वगैरे जर झाला असेल, ओके, ट्रान्समिशन लाईन आहे, ओके, तर त्या ठिकाणी जर फॉल्ट वगैरे जर झाला असेल, ओके, तर त्या ठिकाणी लाईन जी आहे तर ती लाईन ट्रिप करण्यासाठी हे आपण रिले त्या ठिकाणी यूज करतो. ओके, तर ते वेगवेगळे रिलेस त्या ठिकाणी आहेत. ओके, तर ते या पीएलसीसी थ्रू ऑपरेट केले जातात. त्याचबरोबर जे काही स्टेशन टू स्टेशन कम्युनिकेशन आहे, ओके, कम्युनिकेशन बिटवीन ऑपरेटिंग पर्सनल. ओके, आता 2 सबस्टेशन आहेत, ओके, तर त्या 2 सबस्टेशन मध्ये डायरेक्टली जे काही पर्सन्स काम करतात, ओके, तर ते आपण कम्युनिकेशन जे आहे, ओके, ऑडिओ कम्युनिकेशन सुद्धा त्या ठिकाणी आपण करू शकतो. ओके, त्याचबरोबर काय की कॅरियर टेलिमीटरिंग इलेक्ट्रिकल क्वांटिटीज दॅट आर टेलिमीटर्ड आर किलोवॅट, केव्हीए, केव्हीआर, व्होल्टेज अँड पॉवर फॅक्टर एक्सेट्रा. ओके, म्हणजे ही जी काही पीएलसीसी आहे, ओके, तर त्या थ्रू आपण जे काही मीटरिंग मीटर आहेत, ओके, तर वेगवेगळे मीटर त्या ठिकाणी मग ऍक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर किंवा व्होल्टेज, त्याचबरोबर पॉवर फॅक्टर. ओके, तर ते हे मॉनिटर आपण त्या ठिकाणी किंवा मेजर आपण त्या ठिकाणी करू शकतो, किंवा डाटा जो आहे तर तो डाटा आपण त्या ठिकाणी सेंड करू शकतो. ओके, बाय युजिंग दी पीएलसीसी. ओके, आता हे जनरल डायग्राम आहे. ओके, पीएलसीसी आपण जी यूज करतोय. ओके, तर ती ओके, तर यामध्ये मेनली कपलिंग कॅपॅसिटर, ड्रेन कॉइल आणि लाईन ट्यूनर त्या ठिकाणी यूज केलेले. ओके, तर यामध्ये ही मेन ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, तर यामध्ये हे लाईन ट्रॅप किंवा वेव्ह ट्रॅप या ठिकाणी बसवलेले. ओके, यामध्ये जे डायव्हर्ट केलेले सिग्नल आहे, कम्युनिकेशन सिग्नल, तर ते मेनली ह्या पीएलसीसी ला प्रोव्हाइड केले जातात आणि 50 हर्ट्ज जी काही पॉवर फ्रिक्वेन्सी आहे ती फक्त ह्या ट्रान्समिशन लाईनला प्रोव्हाइड केली जाते. ओके, आता या ठिकाणी जे कपलिंग कॅपॅसिटर यूज केलेले पहा, आता कपलिंग कॅपॅसिटर त्यानंतर ड्रेन कॉइल. ओके, आता कपलिंग कॅपॅसिटर काय करतात की जी काही पॉवर फ्रिक्वेन्सी वगैरे जी आहे, ओके, तर ती पॉवर फ्रिक्वेन्सी ब्लॉक करण्याचं काम हे कपलिंग कॅपॅसिटर करतात. ओके, आणि जी काही कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. ओके, आणि ही ड्रेन कॉइल जी आहे तर तिचं फंक्शन काय की जर बाय चान्स समजा काही प्रॉब्लेम वगैरे झाला, जर पॉवर फ्रिक्वेन्सी जर या सिस्टीम मधून जर आली तर ती पॉवर फ्रिक्वेन्सी जी आहे, ओके, तर ती ग्राउंड करण्यासाठी ही ड्रेन कॉइल त्या ठिकाणी यूज केलेली. ओके, म्हणजे ही काय करणार आहे की जे काही पॉवर फ्रिक्वेन्सी आलेली तर ती या ठिकाणावरून ग्राउंड केली जाईल आणि जी कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी जी आहे ती या ठिकाणी ब्लॉक केली जाईल. ओके, ह्या ड्रेन कॉइल मधून ती जाणार नाही. ओके, त्यानंतर हे लाईन ट्यूनर आहे. ओके, लाईन ट्यूनर काय तर ते जे पीएलसीसी आणि जे काही कपलिंग कॅपॅसिटर म्हणजेच हे लाईन ट्रॅप. ओके, तर त्यामध्ये हे दोन्हीमध्ये हे लाईन ट्यूनर त्या ठिकाणी बसवलेले आहे. ओके, आणि ते सिरीज मध्ये त्या ठिकाणी बसवलेले आहे. ओके, ओके, तर यानंतर हे ट्रान्समिशन आणि रिसिव्हर आहेत. ओके, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर, आणि त्यानंतर हे प्रोटेक्टिव्ह रिले वगैरे आहेत. ओके, आणि हे कनेक्शन केलेले आहेत. ओके, केबल थ्रू. ओके, तर हे पीएलसीसी. ओके, तर हे व्यवस्थित समजले सर्वांना पीएलसीसी आणि वेव्ह ट्रॅप. येस सर. ओके, काही डाऊट वगैरे नाही ना? समजले व्यवस्थित? हो सर. ओके,
आणि त्यानंतर सर्किट ब्रेकर तर माहिती आहे सर्वांना. ओके, सर्किट ब्रेकर जे आहे, ओके, ॲबनॉर्मल कंडिशन ज्यावेळेस असेल किंवा ओव्हर करंट, शॉर्ट सर्किट वगैरे ज्यावेळेस झाला असेल तर त्यावेळेस हे सर्किट ब्रेकर प्रोटेक्शनसाठी आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, प्रोटेक्शन पर्पजसाठी मेनली यूज केले जातात. ओके, ज्यावेळेस सिस्टीम मधून जे आहे, ओके, हायर करंट वगैरे जो आहे, ओके, ओव्हर करंट किंवा शॉर्ट सर्किट करंट जो आहे, ओके, तर त्यावेळेस सिस्टीम डॅमेज होऊ नये तर त्यासाठी आपण हे सर्किट ब्रेकर यूज करतोय. ओके, हे वेगवेगळ्या टाईपचे सर्किट ब्रेकर्स आहेत. ओके, ऑइल सर्किट ब्रेकर, एअर सर्किट ब्रेकर, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आणि SF6 सर्किट ब्रेकर. ओके,